भारत जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक, हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतापासून ते दक्षिणेच्या अथांग समुद्रापर्यंत पसरलेली एक अद्भुत सभ्यता। या भूमीत प्रत्येक नदी मागे एक कथा आहे, प्रत्येक पर्वतामागे एक इतिहास आहे आणि प्रत्येक मंदिरामागे हजारो वर्षाची श्रद्धा दडलेली आहे। पण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो फक्त धार्मिक नाही, कारण 12 ज्योतिर्लिंग हा विषय MPSC, तलाठी, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास, भूगोल, स्थापत्यशास्त्र, संस्कृती आणि नदी प्रणाली या अनेक अंगांनी विचारला जातो। आणि इथेच एक अतिशय रंजक प्रश्न निर्माण होतो, भारतभर पसरलेली ही 12 ज्योतिर्लिंग नेमकी वेगवेगळ्या प्रदेशामध्येच का उभारली गेली? काही हिमालयात, काही समुद्रकिनारी, काही दाट जंगलांमध्ये, तर काही महानद्यांच्या काठी। हे फक्त श्रद्धेचे नियोजन होते की त्यामागे प्राचीन भारताचा भूगोल, व्यापार आणि राजकारण दडलं होतं? चला, आज आपण भारताच्या सर्वात अद्भुत आध्यात्मिक आणि ऐतिहासिक यात्रेला सुरुवात करूया। ज्योतिर्लिंग म्हणजे काय? शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात ज्येष्ठ कोण यावर वाद झाला होता। तेव्हा अचानक एक अनंत अग्निस्तंभ प्रगट झाला, इतका विशाल की त्याचा ना आरंभ दिसत होता ना शेवट। भगवान विष्णू खाली शोध घेण्यासाठी गेले तर ब्रह्मदेव वरच्या दिशेने गेले, पण दोघांनाही त्या अग्निस्तंभाचा अंत सापडला नाही। आणि त्याच वेळी त्या दिव्य प्रकाशातून भगवान शिव प्रकट झाले। या अनंत प्रकाश स्वरूपाला ज्योतिर्लिंग असं म्हटलं गेलं। सोमनाथ ज्योतिर्लिंग, प्रभास, पाटणा, गुजरात। आता कल्पना करा, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर सतत आदळणाऱ्या प्रचंड लाटा, समुद्रातून वाहणारे खारे वारे आणि त्या समुद्रासमोर हजारो वर्षापासून अभिमानाने उभं असलेले मंदिर सोमनाथ। हे भारतातील पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं। पुराणानुसार चंद्रदेवाला दक्ष प्रजापतीने श्राप दिला होता। त्या श्रापातून मुक्त होण्यासाठी चंद्रदेवाने येथे भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली। पण आज आपण इतिहासाकडे पाहिलं तर लक्षात येतं की सोमनाथ मंदिर फक्त धार्मिक स्थळ नव्हतं, तर ते प्राचीन भारताच्या समुद्र व्यापाराचं एक महत्त्वाचं केंद्र होतं। अरबी समुद्रातून येणारे व्यापारी आणि जहाज याच किनाऱ्यावर थांबत असत, म्हणूनच इतिहासात अनेक आक्रमकांनी या मंदिरावर हल्ले केले। इसवी सन 1025 मध्ये मोहम्मद गझनीने या मंदिरावर हल्ला करून प्रचंड लूट केली, मंदिर उद्ध्वस्त केलं। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मंदिर पुन्हा उभं राहिलं, पुन्हा नष्ट झालं आणि पुन्हा उभं राहिलं। जणू समुद्राला सांगत होतं, श्रद्धा कधी संपत नाही। 2 नंबर, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, श्रीशैलम, आंध्र प्रदेश। आता आपण दक्षिण भारतातल्या नल्लमाला पर्वतरांगेमध्ये प्रवेश करतोय। दाट जंगल, खोल दऱ्या आणि कृष्णा नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन मंदिर मल्लिकार्जुन। पुराणानुसार कार्तिकेय ऋषून या पर्वतरांगेमध्ये येऊन राहिले होते। त्यांना समजावण्यासाठी भगवान शिव आणि पार्वती येथे आले, म्हणून हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते। पण भूगोलाच्या दृष्टीने पाहिलं तर लक्षात येतं की श्रीशैलम हा भाग दक्षिण भारतातील प्राचीन व्यापारी आणि धार्मिक मार्गावर होता। या भागातील घनदाट जंगलामुळे आणि पर्वतरांगेमुळे हे क्षेत्र नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित मानलं जात होतं। महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश। आता आपण अशा शहरात आलो आहोत जिथे काळालाही थांबावं लागतं। उज्जैन, प्राचीन भारतातील अवंती महाजनपदाची राजधानी, भारतीय कालगणनेचे केंद्र आणि महाकालाचा निवासस्थान। महाकालेश्वर हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे। येथील भस्म आरती जगप्रसिद्ध आहे। पण उज्जैन इतकं महत्त्वाचं का होतं? कारण प्राचीन भारतातील व्यापारी मार्ग इथूनच जात होते। तसंच भारतीय खगोलशास्त्र आणि कालमापनासाठी उज्जैन अत्यंत महत्त्वाचं केंद्र मानलं जात होतं। म्हणूनच महाकालेश्वर हे फक्त धार्मिक मंदिर नाही, तर प्राचीन भारताचा विज्ञान आणि प्रशासनाचं प्रतीक आहे। ओमकारेश्वर, नर्मदा नदी, मध्य प्रदेश। आता आपण नर्मदा नदीच्या काठी आलो आहोत। जर तुम्ही हे क्षेत्र वरून पाहिले तर तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसेल। नर्मदा नदीतील हे बेट चक्क ऊ सारखं दिसतं, म्हणून या ठिकाणाला ओमकारेश्वर असे म्हणतात। नर्मदा ही भारतातील अत्यंत पवित्र आणि पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक आहे। प्राचीन काळी नर्मदा खोऱ्याला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा मार्ग मानला जात होता।
केदारनाथ उत्तराखंड. आता आपण हिमालयात प्रवेश करतोय. बर्फाच्छादित पर्वत, गोठवणारी थंडी, ऑक्सिजनची कमतरता आणि अशा कठीण परिस्थितीत उभं असलेलं मंदिर केदारनाथ हे सर्वात उंच ज्योतिर्लिंग मानलं जातं. महाभारतानंतर पांडवांनी येथे भगवान शिवाची तपश्चर्या केली होती असं सांगितलं जातं. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. इतक्या कठीण प्रदेशात मंदिर उभारणं म्हणजे फक्त श्रद्धेचा विषय नव्हता, तर तो हिमालयातील प्राचीन मार्गावर नियंत्रण ठेवण्याचाही भाग होता. 2013 मध्ये आलेल्या महापुरात संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला, पण मंदिर मात्र उभं राहिलं. यामुळे केदारनाथ आज श्रद्धेचं आणि सहनशक्तीचं प्रतीक मानलं जातं. भीमाशंकर, पुणे, महाराष्ट्र. आता आपण महाराष्ट्राच्या सह्याद्रीत आलो आहोत. धुक्याने भरलेली दरी, दाट जंगल आणि सतत पडणारा पाऊस या वातावरणात वसलेले आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. पुराणानुसार येथे भीम नावाचा राक्षसाचा वध झाला होता. पण भूगोलाच्या दृष्टीने पाहिलं तर हा प्रदेश पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भीमा नदीचा उगम याच परिसरातून होतो. काशी विश्वनाथ, वाराणसी, उत्तर प्रदेश. असं म्हणतात, काशीत मृत्यू आला तर मोक्ष मिळतो. वाराणसी हे जगातील सर्वात प्राचीन सतत वसलेले शहर आहे. गंगा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर हजारो वर्षापासून शिक्षण, संस्कृती आणि अध्यात्माचं केंद्र राहिलं. इतिहासात अनेक आक्रमक झाली, मंदिरे अनेक वेळा उद्ध्वस्त झाली, पण काशीचं महत्त्व कमी झालं नाही. त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र. सह्याद्रीच्या ब्रह्मगिरी पर्वतावरून वाहणारा एक छोटासा झरा आणि पुढे तोच भारतातील दक्षिण गंगा बनतो. गोदावरी याच ठिकाणी वसलेली आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. काळ्या दगडात भव्य रचना आणि विशेष ओळख आहे. वैद्यनाथ, देवघर, झारखंड. पुराणानुसार रावणाने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. शिवाने त्याला शिवलिंग दिलं, पण एक अट ठेवली, ते जमिनीवर ठेवायचं नाही. मात्र मार्गात ते शिवलिंग खाली ठेवलं गेलं आणि ते कायमचं तिथेच स्थिरावलं. यालाच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मानलं जातं. त्यानंतर बघा नागेश्वर, द्वारका, गुजरात. समुद्र किनाऱ्याजवळ वसलेलं नागेश्वर मंदिर शिव आणि नाग यांच्यातील संबंधाचं प्रतीक मानलं जातं. येथील विशाल शिवमूर्ती दुरूनही दिसते. रामेश्वरम, तामिळनाडू. रामायणातील तो ऐतिहासिक क्षण आठवा. श्रीराम समुद्रकिनारी उभे आहेत आणि समोर लंका आणि युद्धापूर्वी ते भगवान शिवाची पूजा करतात. याच ठिकाणी रामेश्वर ज्योतिर्लिंग उभारलं गेलं. रामेश्वर हे भारतातील सर्वात लांब मंदिर कॉरिडॉरसाठी प्रसिद्ध आहे. घृष्णेश्वर, संभाजीनगर, महाराष्ट्र. एलोरा लेण्याजवळ वसलेलं अंतिम ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर हे मंदिर लाल दगडातील सुंदर कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. मराठा काळात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराच्या पुनर्बांधणीत मोठं योगदान दिलं. भारतातील एकूण ज्योतिर्लिंग हे 12 आहे. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर. सर्वात उंच ज्योतिर्लिंग केदारनाथ. दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग महाकालेश्वर. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर. भीमा नदीचा उगम भीमाशंकर. रामायणाशी संबंधित रामेश्वरम. समुद्रकिनारी ज्योतिर्लिंग सोमनाथ, नागेश्वर. 12 ज्योतिर्लिंग फक्त मंदिर नाहीत, तर भारताच्या इतिहासाचा नकाशा आहेत. नद्यांची कथा आहेत, पर्वतरांगाचा इतिहास आहे, व्यापारी मार्गाचं जाळं आहेत आणि भारतीय संस्कृतीची अखंड प्रवाह आहे. म्हणून पुढच्या वेळी MPSC मध्ये ज्योतिर्लिंग हा प्रश्न आला तेव्हा फक्त मंदिर म्हणून त्याकडे पाहू नका, तर त्यामागचा इतिहास, भूगोल, संस्कृती आणि विज्ञान समजून घ्या.